अरे टेक्निकली सांगा मला, इज इट फिजिबल ऑर नॉट? काय कृषी खात्यामध्ये डॉक्टर साहेब उपचार ओरिजिनल प्लेन असेल, सरफेसला असेल किंवा मग शेतामध्ये असेल, त्याला ग्रॅव्हिटी त्याला ताप सगळ्या विहिरी वरतीच आहे. विस्टर सिस्टीम जे आहे त्याचं विहिरी वरतीच आहे. जे अधीक्षक आहे त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. नंबर 1 ते आता का राहते मला माहिती नाही. म्हणजे जाणीचे दुसरी जागा आहे का त्यांची जागा कोणी? अधीक्षक अभियंता जिल्ह्यासाठी असतो. जिल्ह्याच्या खरीप हंगामा बैठकीला जर अधीक्षक अभियंता जर राहत असेल तर तुमच्याकडे तुम्हाला गंभीर नाही का असं याचा अर्थ येतो का आवाज? तुम्ही त्याची दखल घ्या आणि सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये तुमच्या कार्यकारी अभियंता माहिती देतोय. याच्यामध्ये ज्या ठिकाणी डार्क शेड आहे, जीएसडीचे गावं डार्क शेडच्या अंडर त्यांनी नमूद केलेले आहे. त्या डार्क शेडला तुम्ही खाली जमिनीमध्ये सोलर मागे त्याला सोलर पंप देणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचे शेततळे आहेत जमिनीवर त्या शेतकऱ्यांना तुम्हाला मागे त्याला शेततळे द्यायला काय अडचण आहे? आपलं सोलर पंप मागे त्याला सोलर पंप द्यायला काय अडचण आहे? अप्लिकेबल आहे का? खात्री करून सांगा मला. शेततळ्याला एक तुम्ही कनेक्शन द्या. मी जाहीर करतो आज मीटिंग मध्ये. आणि दुसरं तुम्हाला ज्या ठिकाणी पाणी उपसायला परवानगी आहे उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून जमिनीवरचं पाणी ज्यांना उचलायचंय त्यांना सोलर पंप द्यायला काय अडचण नाही ना. आपलं जमिनीखालचं कोणतंही पाणी डार्क शेडमध्ये शेतकरी उचलणार नाही. पाणी आयदर नदीच्या याच्यामध्ये असेल, नदीच्या प्रवाहामध्ये असेल किंवा नदीच्या एखाद्या डॅम मध्ये असतील, कॅनल मधून असतील तर त्या लोकांना तुम्ही सोलर पंप दिले पाहिजे. ते मागणीप्रमाणे पण ते त्यांच्याकडे माहिती नाही ना. तुमच्या अधिकाऱ्याकडे माहितीच नाही आहे. त्यामुळे त्यांना जरा तेवढं जरा करा. तुम्ही मला धावतो पाठवण्याची गरज नाही. याच्याकडे आहे आवडीची. मग आपल्या शेतकऱ्यांना आवाहन करा तुम्ही ज्या सगळ्यांना सूचना देतो की जे जे जिल्ह्यातले शेतकरी त्यांच्याजवळ शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांजवळ आहे ज्यांना या ठिकाणी सोलर पंप या ठिकाणी गरज आहे वाटती किंवा काही लोकांना ड्रिपच्या अंडर मिळत नाही त्यामुळे ते